त्यांना बिल्डरकडून पैसे खायचे आहेत, यासाठी समाज कल्याण हे संपूर्ण करतोय। 50 वर्ष कुठे होतं समाज कल्याण खातं? मागासवर्गीय लोकांच्या विरोधामध्ये हे समाज कल्याण खातं सुप्रीम कोर्टात जातं। याचा अर्थ काय? जीव गेला तर याला जबाबदार समाज कल्याण खातं आहे असंही कोर्टाने सांगितलंय 215च्या खटल्याच्या संदर्भामध्ये। मुंबईतील 200 इमारतींचा पुनर्विकास रखडलाय केवळ आणि केवळ सामाजिक न्याय विभागाच्या परवानगीमुळे। या 200 इमारतींमध्ये हजारो रहिवासी राहतात। मुख्यतः करून या 200 इमारतींमध्ये मागासवर्गीय आणि अल्पोत्पन्न गटातील रहिवासी राहतात। या आता 200 इमारती जवळपास जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आहे। मात्र यांचा होत नसल्यामुळे रहिवासी संतप्त झाल्यात। या संदर्भात आपण यादव यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, या 200 इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे? मी प्रवीण यादव, मागासवर्गीय गृहनिर्माण संघर्ष समितीचा सचिव आहे। 200 मुंबईमध्ये आहेत, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये 4,500 इमारती आहेत गृहनिर्माण सोसायट्या, मागासवर्गीय सोसायट्या। आणि या गृहनिर्माण सोसायट्यांना सामाजिक न्याय विभागाच्या आडमोठ्या धोरणामुळे अक्षरशः यांचा पुनर्विकास थांबलेला आहे। काही जमिनी महसूलवरच्या आहेत, ओके, त्यांचा महसूलचे परमिशन वगैरे, परंतु या म्हाडाच्या इमारती आहेत। म्हाडाकडून आम्ही एकरकमी रक्कम देऊन विकत घेतल्यात, व्याज दिलंय, कर्ज फेडलेलं आहे आणि या जागेंचे आम्ही मालक आहोत। कन्व्हेन्स सोसायट्या झाल्यात। आमच्या आजूबाजूच्या सगळ्या ओपन सोसायट्या ज्या आहेत ना, त्या डेव्हलप होत आहेत, टॉवर होत आहेत आणि आम्हाला मात्र समाज कल्याणने अडवून ठेवलेलं आहे। समाज कल्याणने 1900 म्हणजे म्हणतो ना 75 नंतर पहिल्यांदा 2020-21 ला समाज कल्याण आलंय का? रिडेव्हलपमेंट चालू झाली म्हणजे यांना बिल्डरकडून पैसे खायचे आहेत, यासाठी समाज कल्याण हे संपूर्ण करतोय। 50 वर्ष कुठे होतं समाज कल्याण खातं? 50 वर्षानंतर येतात, एक सर्वे करतात, लिस्ट बनवतात आणि म्हाडाला सांगतात की आमच्या बिल्डिंग आहेत। म्हाडाने सुद्धा कोर्टात सांगितलंय या आमच्या बिल्डिंग आहेत आणि कोर्टाने ते मान्य केलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की या बिल्डिंगच्या पुनर्विकासासाठी समाज कल्याणच्या परवानगीची गरज नाही। हे समाज कल्याण खातं सामाजिक न्यायाची गोष्ट करतं, हे सुप्रीम कोर्टात गेलंय। मागासवर्गीय लोकांच्या विरोधामध्ये हे समाज कल्याण खातं सुप्रीम कोर्टात जातं। याचा अर्थ काय? यांना समाजाचं हित नाही परवडलेलं आहे, फक्त पैसे खायचे त्या लोकांना आणि त्यासाठी हा सगळा त्यांचा खटाटोप चालू आहे। आणि या अधिकारी वर्ग सामाजिक नाही, कुठली गोष्ट नाही, या बिल्डिंग पडायला आलेल्या आहेत। कुणाचा जीव गेला तर याला जबाबदार समाज कल्याण खातं आहे असंही कोर्टाने सांगितलंय 215च्या खटल्याच्या संदर्भामध्ये। तरी सुद्धा गेंड्याच्या कात्रीच्या सरकारला जाग येत नाही। आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि या सरकारच्या विरोधात आमचं आंदोलन तीव्र होत राहणार असं या ठिकाणी मी जाहीर करतो। हे होते प्रवीण यादव। आपण या महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या समोरच प्रवीण यादव यांची मुलाखत घेतली होती। आपण यांचं मत जाणून घेतलं होतं। सरकारचं, शासनाचं सामाजिक न्याय विभाग हे दलित मागासवर्गीयांच्या न्यायासाठी असतं, मात्र तोच विभाग आता दलित मागासवर्गीय आणि अल्पोत्पन्न गटातील रहिवाशांवर अन्याय करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। सरकारने जर याची वेळीच दखल घेतली नाही तर या संदर्भातलं आंदोलन तीव्र होणार असल्याचं प्रवीण यादव यांनी सांगितलेलं आहे। BSN मराठीसाठी मंगेश म्हात्रे, विक्रोळी, मुंबई।